स्पीड चालू आहे. सव्वीसशे 81 चालू आहे. सुपर माल एकदम. बघू शकता हा जो माल चालू आहे याची बीट चालू आहे. 88 बघू शकता हा जो माल 2688 झाला आहे. 2688 बघू शकता माल. नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्ममध्ये. आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत. त्यांनी आज गहू आणले होते, त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण प्रत्यक्ष गावाविषयी अधिक माहिती. दादा पहिला आपलं संपूर्ण नाव सांगा, गाव सांगा, जिल्हा सांगा. संतोष रामभाऊ पाटील कुशेकर, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, छावा जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर. बरं, धन्यवाद. किती आणला होता गहू दादा? गहू जवळजवळ आमचे 70-75 बॅग आहे. 70-75. तर कोणता गहू आता? अजित 102 आहे आणि पलीकडला एक चमक आहे. चमक आहे का? हा. अजित 102 ला किती उतार आला साधारण एकरी? एकरी 20 क्विंटल. एकरी 20 क्विंटल. 15 मिनिमम. काय झालं, पाणी अभावी हवा होती ना, गहू खूप आला चांगला, पण पाणी अभाव काय, दोन पाणी पडत असताना दोन पाणी कमी देण्यात आले. कमी द्यायला पडल्यामुळे ते झडीत कमी बसलं. एकरी चांगलं उत्पन्न भेटलं वर्षी, काय अडचण नव्हती. अशी कोणत्या बी मालाला चांगलं ॲव्हरेज भेटलं गावामध्ये. हा, ते चमकला त्याला किती आलं? चमकला बी आलं 15 आलं. चमकला पण अजित 102 ला बी कोणती बी व्हरायटी असली फक्त चांगला आला, पण वाऱ्या अभावी फक्त कमी झालं ते थोडं फार ॲव्हरेज. आणि काय भाव लागला आज? आज 2680 लागला. एकला 2611 लागला. 2680 2611. 11. काय अपेक्षा होती आमच्या अगोदर? काय लागेल? काय आम्हाला 3 पर्यंत होती अपेक्षा. शेतकऱ्याला काय अपेक्षाच राहते? बरोबर. त्यांच्या पुढे जायला पाहिजे. शेतकरी त्यांनी सरकार आजाराचा अवलंबन आहे ना. शेतकऱ्याचं वाले कोण आहे? बरोबर, कोण वाले? भाव खूप कमी लागला समजा. भाव कमी लागला. आशा होती अजून 3000 पर्यंत जायला पाहिजे. शेतकऱ्याचं बी भरण झालेलं आहे. खतामुळे टंचाई चालू आहे ना आता. हे खत बी आणलं, शेतीसाठी तर लागतं नाही आता. बरोबर, माल विकत लागत ना. चालतं. खूपच कमी भाव लागलाय म्हणजे भाव सध्या मिनिमम समाधान आहे बाबा शेतकऱ्याचं आता. समाधान आहे, पण या खताच्या तुलनेत भाव खूप कमी लागला समजा. खताचे भाव झाले 2300 रुपयाला गहू झाला. 2300 रुपये क्विंटल झाला. बरोबर. गहू 5 वर्षांना हेच भाव आहे 3025. आणि खताचे आता 800 रुपये गोणी होती, ती आज 2200 रुपये गोणी जाते. शेतकऱ्या औषधाचे वाढे, खताचे वाढे, बियाचे वाढे, शेतकऱ्याच्याच मालाला कोणता भाव नाही ना. बरोबर. मंजुरी पण वाढी ना. मंजुरी वाढी टोटल वाढलं, पण शेतकऱ्याचं कोणताच मंजुरी वाढी. शेतीच्या मालाला 10 वर्षे झाले, 5 वर्षे झाले तेच भाव आहे. बरोबर आहे. आज कमी कमी कापसाला सुद्धा 15,000 रुपये क्विंटल भाव पाहिजे. 15,000 खर्च शेतकऱ्याला पुरतं. आणि गहू काय ऐकायला पाहिजे हमी भाव समजा? गहू विकायला पाहिजे हमी भाव 5,000. 5,000 नाही, काही तर किमान 4,000 तरी भाव विकला तरी पाहिजे. बरोबर, चालतं. 12-15 पाणी लागते ना. पाणी हे खर्च आहे सगळा, म्हणजे शेती संबंधित सगळे खर्च वाढे. त्या मालाने शेतीमालाचे भाव वाढ नाही. रोटावेटर आणणं हे, पेरणी यंत्र हे, खत हे, त्याला नांगरणं हे, मोगडणं हे, फाट्या पाडणं हे, पाणी भरणं हे 3 महिने. बरोबर. रोटावेटरना तयार करणं हे. एकरी जवळपास 20,000 खर्च आहे आपला. 20 ते 25,000 एकरी खर्च येतो गावाला, आणि त्या तुलनेत तेवढा भाव पण नाही त्याला. नाही ना. चालतं. धन्यवाद. या ठिकाणी आपण थोडक्यात शेतकऱ्याची व्यथा जाणून घेतली व मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे. शासनानं बी दखल घेतली पाहिजे शेतकऱ्याच्या मालाची. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबूया आपण. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.